वाजता रिपोर्टिंग करायचे, 11 वाजता आपल्याला मॅच चालू करायचे उद्या. यस, टायमर लागला जाईल. सामन्याला होते सुरुवात. व्हेरी वेल. फर्स्ट बॉल सन्नी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल टॅप केलाय. फिल्डर आहे. शॉट मिड ऑन. डायरेक्ट येण्याचा प्रयत्न. रन आउट. फलंदाज बाद. पंचांचा बोट आकाशाकडे. पहिली विकेट शून्यावरती. सांघिक यश विजय स्टार संघाला. अंपायर रिक्वेस्ट 12 मिनिटं 3 ओव्हर. 4 ओव्हरची मॅच आहे मान्य, पण 12 मिनिटं 3 ओव्हर साठी असतील. त्याच्यावरती एक फिल्डर लगेच आतमध्ये घ्यावा लागेल. सूचना येते पुन्हा तुम्हाला मी ती सूचना करतोय. टॅप केलाय. फटका चांगला आहे. फिल्डर आहेत. हो, चांगली फिल्डिंग, चांगली पैकी होतीये. मिळते फक्त एक धावाने. आता अकाउंट ओपन झालं. संघाचं अकाउंट ओपन झालंय. फलंदाज हरेशच्या बॅटमध्ये एकदा वाली. नवीन बॅटमन आला मैदानावरती गौतम. ओ, गौतम साठी हा बॉल चांगला होता. लाईन लेंथ खूप चांगली आहे. सनी वेगाने बीट केलंय. डॉट बॉल येतोय. प्री क्वालिफाय मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती सन्नी आहे. 3 बॉल झाले. धावा पलकावरती 1. स्ट्रायकरला गौतम. डाव कुडा त्याचा फलंदाज. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. ओ, सुरेख गोलंदाजी. काय गोलंदाजी होती. इम्प्रेस केलंय विजय स्टार संघाच्या गोलंदाजाने. या अगोदर पहिल्या मॅच मध्ये तब्बल 68 धावा संघाने मध्ये ठोकल्या होत्या. तोच संघ. हो, फटका इथे. चांगली फिल्डिंग झाली आहे. झेल जरी रोहित कडनं ड्रॉप झाला असला तरी बॉल अडवला. नाराज झाले रोहित वरती. प्रयत्न खूप चांगले केले रोहितने, पण अखेर झेल ड्रॉप झाला. हरकत नाही. प्रयत्न चांगले होते रोहितचे. झेप घेतली त्याने मात्र चेंडू वरती बॉल अडवला. 3 धावा जरूर वाचवल्या संघासाठी. 1-2 वरती धावफलक बघतोय. बॉल झाले ओव्हरचे एकूण 5. शेवटचा बॉल फसला. फटका. फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का. हरेशही मैदानाच्या बाहेर. 2 वरती लागतोय. धक्का दुसरा. मला रिक्वेस्ट करतो की आता सॉन्ग आपण प्ले नाही करूयात. फक्त सॉन्ग प्ले करू नका, कारण की सूचना आपल्यापर्यंत आल्यात त्या आपण नक्कीच फॉलो केल्या पाहिजेत. दुसरी ओव्हर. गोलंदाज ऋषी. ऋषी आला गोलंदाजी ट्रॅकवरती. असेल 5 फिल्ड त्या सगळ्यांच्या बाहेर. मिड ऑन सज्ज असेल. मिड विकेट सज्ज असेल. त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन च्या दिशेने फिल्डर असेल. आता मात्र मिडल आतमध्ये. मिड ऑफला फिल्डर. एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर डीपला एक्स्ट्रा कव्हर. पहिला बॉल ऋषी घेऊन येतोय. हो, फटका चांगला गॅप मध्ये. फिल्डिंग चांगली होते. बॉल अडवला जातो. एकच धाव मिळेल. धावफलक 1 पुढे जाईल. 3 वरती. ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानावरती सुरू झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर ऋषीला बघतोय. सन्नी कडनं चांगली फिल्डिंग होती. सन्नीने मगाशी खूप चांगली फिल्डिंग केली होती. इम्प्रेस केलं होतं अगदी गोलंदाजी आणि फिल्डिंग मध्ये. आता सुद्धा फिल्डिंग चांगली करतोय. 2 बंधू एकाच संघामध्ये आपण खेळताना बघतोय. इन ऍक्शन मध्ये दोन्ही बंधू बॅकबॉल आहेत या टीमचा. परफेक्ट ऑलराऊंडर दोन्ही बंधू आहेत. मैदानावरती खेळतायत. स्विशिट करायचं होतं पण स्टँड्स हवेत. ऑफस्टिक वरती बॉल. फलंदाज होतोय बाद. धक्का तिसरा. 3 या धावसंख्येवरती.
न्यू बॅट्समन गणेश मैदानावरती येतोय. दोन बॉल 3 धावा. धापलगावरती बघतो आपण एकूण गडी बाद झाले 3 धावा 3. नवीन फलंदाज सॅटर्डेला आलाय गणेश. मिडल ऑर्डर 5व्या क्रमांकाचा फलंदाज गणेश खेळपट्टीवरती येतोय. सेकंड एंडला सज्ज असेल. ऋषी ट्रॅकवर सजवतो पुन्हा एकदा. पंचांचा उजव्या बाजूने मारा करतोय. समोर फलंदाज गणेश आहे. शॉर्ट मिड ऑफ आतमध्ये. शॉर्ट मिड ऑफ 30 सेकंडचा बाहेर. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये. स्वीपरला फिल्डर असेल. एक्स्ट्रा कव्हर असेल सन्नी. त्यानंतर मिड विकेट काऊ कॉर्नर. रोहित सज्ज पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पुढचा बॉल ऋषीचा गणेशसाठी. स्विच हिट. फटका चांगला आहे. फिल्डर होते पण त्याचा आवाकाचा बाहेर बॉल चाललाय सीमा पार. आहे तोय चौकार. 6 मिनिटं झालेली आहेत. 3 बॉल झालेले आहेत. 6 मिनिटं झालेली आहेत. बघा 12 मिनिटात तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करायचं आहेत. हो पुन्हा एकदा स्विच हिट. पण आता बॉल चाललाय सर्कलच्या बाहेर. फलंदाज होतोय बाद. चौकाराचं प्रत्युत्तर गणेशला दिलंय. दत्ता 4था मैदानावर. जर ऋषीने विकेट हॅट्रिक घेतली तर किशोरजी सुरू आहे. सहभागांना रोख रक्कम 1000 रुपये कॅश प्राइज. पहिली विकेट आता ऋषीला मिळाली. 4 बॉल धावा दापलगावरती 7. गडी बाद झाले एकूण 4. 6व्या क्रमांकाचा फलंदाज जिग्नेश उर्फ जिग्गी आलाय. विकेट हॅट्रिकला 1000 रुपये. चांगला पटका. ऑफ ड्राईव्हचा फिल्डर आहे तिथे मिळेल फक्त 1 धाव. 1 ने धावफलक जाईल. पुढे दापलगावरती आपण बघतो 8. शेवटचा बॉल या ओव्हरचा असेल. गोलंदाज ऋषीचा. सेकंड एंडला फलंदाज गौतमला आपण बघतोय. शेवटचा बॉल घेऊन येतो या ओव्हरचा. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. फटका चांगला. गॅप आहे. प्रयत्न चांगले. हो बॉल अडवलाय. चांगली फिल्डिंग झाली आहे. सिंगल मिळाली आहे. स्ट्राईक गौतमकडे. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपन्न. धावा पलगावरती एकूण 9. बोल ना जरा 10 मिनिटात निघता नाही आता इच्छा. हा निघा ना तुम्ही. वरून बिरूनला फोन करणार किती घेऊन. तो येतो का विनय तुला फोन केला. नको करू गेला कुठे नांदे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतो. बॉल चाला स्क्वेअर लेगला. फ्लॅटेड स्ट्रोक सीमा पार. फलंदाज होतोय बाद. गौतमई डगआउटला. न्यू बॅटर विकी. हॅलो. धावा 9. 10 बॉलवरती. इथे मात्र मागे खेळायचं होतं. व्हाईट बॉल येतोय अवांतरने. 10 धावा इन मॅजिकल डबल फिगर दुहेरी अंकाने. 10 वरती पुन्हा तोच प्रयत्न. पुन्हा व्हाईट बॉल. पुन्हा लेग स्टिक सोडून चाललाय बॉल. अजून एक धाव मिळेल. 11 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय. गोलंदाज प्रशांत उर्फ भाऊला. 1 बॉल 11 धावा दापलगावरती. 9 मिनिटं झालेली आहेत. सो
12 मिनिटात तुम्हाला 3 ओव्हर कंप्लीट करायचा. पुन्हा व्हाईट बॉल, पुन्हा खराब चेंडू अजून एकदा ऍड केली जाईल धाव फलकावरती. धावा होतात एकूण 12. सलग 3 व्हाईटचे हॅट्रिक पूर्ण केले गोलंदाज प्रशांतने. पुढचा बॉल हो गॅप मध्ये बॉल चालला मिड विकेटला, जाईल सीमा पार आहे. तोय संघर्ष करणारा चौकार फलंदाज विकीच्या बॅट मधनं. धावा फलकावरती एकूण 16. पुन्हा तोच प्रयत्न आडव्या बॅटने केल्याचा रनआउटची संधी. डायरेक्ट हिट हो झालं नाही. डेंजरस एंडला विकी धावत होता. एकच धाव मिळाला. धाव एकने पुढे जाईल. 17 वरती बॉल झाले एकूण ओव्हरचे 3 म्हणजे अजून 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रशांत उर्फ भाऊ. फिल्डिंग सजवतोय. फटका चालला मागे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डर आहे तिथे रोहित. एकच धाव 11 मिनिटं झालेली आहेत. 2 बॉल अजून शिल्लक आहेत. फटका इथे चांगला स्क्वेअर लेग ऋषी आहेत म्हणून फक्त एकच धाव. 18 धावा. 19 5 बॉल 19. शेवटचा बॉल असला ओव्हरचा. स्टेप आउट. बॅटची कडा घेतली. बॉल घरंगळत फिरत चाललाय. स्क्वेअर लगा ऋषी पुन्हा बॉल खाली येतोय. मिळेल फक्त सिंगल. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा धापलकावरती 20. 6.65 सरासरीने धावा धापलकावरती लागले एकूण 20. 12 मिनिटं झालेली आहेत. शेवटची ओव्हर. गोलंदाज ट्रॅक वरती आला गोलंदाज प्रतीक. सहा बॉलचा खेळ असेल शिल्लक अजूनही. पहिल्या डावातील सॅकेटला जिग्नेश. पहिलाच बॉल. फटका चांगला ऑन साइडला. फिल्डर आहे तिथे मिळेल फक्त सिंगल. प्रतीक पुन्हा सजवतोय. पुढचा बॉल घेऊन मॅचची कडा मागे चालला. बॉल पॉइंटला चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिट झालंय. एक झाली आता दुसरीचाही कॉल आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. ओव्हर 2ची धाव मिळाल्या. धावपला दोन्ही पुढे झाले. 23. 2 बॉल 23 धावा. डायरेक्ट हिट झालं होतं पण त्या अगोदर फलंदाज बॉबिंग क्रीज मध्ये पोहोचला होता सुरक्षितरित्या. स्विच हिट गरज आहे का? सरळ बॅटन धावा येत आहेत. आडवी बॅट करायची गरज आहे का? कारण की धावा अगोदरच कमी आहेत. 23 धावा धावपलकावरती आहेत. 3 बॉल झालेत. 3 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. सॅकेटला विकी एक चौकार त्या सहाने खेळतो आहे. स्टेप आउट. फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअरला गॅप मोठी आहे. आयुष आणि रोहितला बीट करून दोघांचा मधला बॉल सीमा पार येतो. हा चौकार. चार पुढे जाईल. 27. 4 बॉल 27 धावा. शेवटचे 2 बॉल. हो स्टेप आउट. लाईन चांगली आहे. खराब आहे. पंचांनी अखेर सांगितलं व्हाईट बॉल. अव्वांतर धाव ऍड केली जाईल. 28 धावा धावफलकावरती. प्रेक्षकही आनंद घेतात. या शेवटच्या मॅचचा प्री क्वालिफायर जिंकणारा संघ थेट या स्पर्धेचा
टॉप 4 मध्ये नो बॉल. या क्षणाला या चुका गोलंदाज प्रतीक करतोय. चुकी मागात पडेल विजय स्टार संघाला. भले त्यांच्याकडे फलंदाजी मात्र खोलवर आहे, पण अखेर एक एक चुकी तुम्हाला कधी कधी मॅच मधनं बाहेर काढते. कारण क्रिकेटमध्ये जर तर ला महत्व नाहीये, कोणती धावा सेफ नाहीये, कोणत्याही क्षणाला काही घडतं असं क्रिकेट आहे. अजून 2 बॉल बाकी आहेत. 30 धावा 30 ऑन स्कोर बोर्ड. सागरला जिग्नेश. हो स्टेप आउट. फटका चांगला आहे. मामा होते, झाले चुकी 2 पायांचा मधनं. बॉल सीमा पर. आता गोलंदाज सोबत पूर्ण संघ आणि संघ नायकही नाराज झाला. येतोय चौकार. 4 धावा 34. 5 बॉल 34. शेवटचा बॉल अजून बाकी आहे. स्टेप आउट. गॅप. बॉल सीमा पार. शेवटही गोड केलाय. फायटिंग स्कोर तर केलाय उभा. धावा फलकावर झाला एकूण 38 आणि आता करायचं 39. प्री क्वालिफाय आपल्या समोर मॅच रंगतीये. मैदानावरती एका बाजूला आपण बघतो अम्मा 11 आणि त्यांच्यासोबत फाईट करतोय विजय स्टार. हे षटक खूप मागणं राहिलं. गोलंदाज प्रतीकचं तब्बल या ओव्हर मध्ये 3 चौकार, 1 नो बॉल, 1 व्हाईट बॉल, 1 दुहेरी, 1 सिंगल, असं खूप काय बघायला भेटलं. तब्बल 18 धावेचं षटक राहिलं प्रतीकचं आणि शेवटपर्यंत मात्र फाईट केली आहे ऋषीने. एका बाजूला पण बघितलं तर जिग्नेशने त्यासोबतच विकीने दोघांचे बॅटमधनं आले ते चौकार. अखेरच्या मुवमेंटला मात्र संघाला एक फायटिंग स्कोरच्या दिशेने नेऊन ठेवला. धावा तब्बल धावफलकावरती 38. 38 39 साधा करायचा पाठलाग. डाव संपन्न. पहिलं. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. या एकवात पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. आवाज डोंबिवलीचा मनीष बागले दादा यांना एकवात कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा एकदा या दुसऱ्या सत्रामध्ये. चला फटाफट चालू करायचे मॅच. चला स्पीडअप मित्रांनो लवकर. धन्यवाद ओमकार. थँक्यू सो मच. हॅलो चेक. डीजे थोडासा वॉल्यूम द्या. थोडासा. हॅलो चेक. साऊंड चेक. येस थँक्यू. ही लढाई आहे, ही मॅच आहे आणि ही मॅच जिंकण्यासाठी बनवायच्यात किती 39 धावा. फायटिंग टोटल नक्कीच मैदानात आलाय. संघ संघर्ष इथे करतोय. दोन्ही संघ संघर्ष करतायत. सामना कोणात आहे? दिविज 11 विजय स्टार विपक्ष दत्तगुरु व माया 11 या दोन्हीही बलाढ्य संघांमध्ये ही मॅच आहे आणि ही फक्त मॅच नाही आहे, ही लढाई अस्तित्वाची असणार आहे. अस्तित्व कोणाचा टिकून राहत आहे? जय रागाई क्रिकेट क्लब आयोजित जय रागाई क्रियांश 11 चषकामध्ये आपण आहोत. उपउपांत्य फेरीची ही मॅच आहे. क्वार्टर फायनल म्हणायला देखील हरकत नाही आहे, कारण इथून जिंकलेला संघ थेट सेमीफायनल मध्ये जाईल आणि टॉप 4 मध्ये लढत करणार आहे. पहिल्या पूल मधून आलेला पहिला संघ म्हणजे एनसीसी ठाकूरवाडी संघ, जो टॉप 4 मध्ये गेला. आता इथून कोण जाणार आहे टॉप 4 मध्ये? अस्तित्वाची ही लढाई आहे. करो या फिर मरोची ही लढाई बघायला मी इथे आपल्याला. जिंका किंवा मरा डुवळायची ही मॅच दोन्ही टीमसाठी निर्णायक. बॅटिंगसाठी सनी आणि सनीचा भाऊ म्हणजेच ऋषी या दोन्ही भावंडांनी ही संपूर्ण मॅच, हा संपूर्ण दिवस आणि विजय स्टार संघ गाजवलाय. समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. गोलंदाजीसाठी गणेश येतोय पहिलं षटक घेऊन.
फर्स्ट बॉल 39 धावेचं लक्ष असणार आहे. पहिल्या चेंडूवरती स्विच हिट आणि डॉट बॉल आलाय. बघा एकत्रित झालाय. दत्तगुरु अमया 11 संघ प्रत्येक डॉट बॉल वरती चेअर अप करतोय, कारण शेवटी बॅटिंग करत असताना जिग्नेशनी जी खेळी केली, ज्या खेळीमुळे आपण 39 धावा इथे धावफलकावरती बघतोय. काय घडतंय, काय बिघडतंय. 4 षटकांची मॅच आणि ही मॅच जिंकणं दोन्ही टीमसाठी त्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. एक संघ जो डोंबिवली ईस्ट रिजनला बिलॉंग करतो, दुसरा संघ जो नक्कीच दिवाला देखील रिप्रेझेंट करतो, बिलॉंग करतो. डोंबिवली वर्सेस दिवा अशी ही देखील फाईट बघायला मिळते आपल्याला मैदानात. सेकंड बॉल यावेळी देखील चांगला फटका बघायला मिळतोय आणि जिग्नेश आहे तिथे. जिग्नेश कडून चूक होणं कठीण आहे, कारण आताच तो कॉन्फिडन्स त्याला मिळालाय. 2 चौकार शेवटच्या चेंडू 2 वरती त्यांनी मारलेत. 8 धावा तिथे आला, त्यामुळे धावफलक 39 वरती बघायला मिळत आहे. पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. आला कोणतं बंदच करून टाकू, मजा घेऊ दे ना यार, जरा रंगवतो ना मॅच. हाईट पण तशीच आहे ना त्यांची. बिग फायटिंग मॅच, खूप चांगला सामना. शेवटची मॅच आजच्या दिवसाची असणार आहे. शेवटचे काही क्षण, शेवटचे काही चेंडू. यावेळी वेगळीचा प्रयत्न केला होता आणि इथे काय घडतंय, बॅटची टॉप एज लागली आहे. नशीब देखील बळवंत आहे विजय स्टार संघाचं. अगदी मारायचा होता ऑन रिजन वरती, चेंडू गेलाय ऑफ रिजन वरती. कुठे गेलाय चेंडू? लॉंग ऑफ वरती गेलाय, अगदी सीमेच्या लगत, अगदी इंचेस सेंटीमीटरचा हा खेळ आहे. मोठ्या मोठ्या मैदानावरती खेळला जाणारा हा खेळ, पण नक्की नंतर येऊन बघतो किती अंतर फक्त सेंटीमीटरचं असतं, त्यामुळे बचावलाय ऋषी. चौकार आलाय, चौकार येणं. धावा धावफलकावरती 5, चेंडू झाले 3, 5 धावा धावफलकावरती आहेत. मॅच खूप निर्णायक आहे, मॅच खूप महत्वाची आहे. खरोखर लढूची ही लढत आहे. यावेळी हलक्या हाताने फक्त खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी करतोय गणेश. काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी इथे गणेश करतोय. यावेळी देखील पायाचा वेग घेणारा, अंगावरती बॉडीला अटॅक करतोय आणि अटॅक करावा लागणार आहे. अटॅक करण्यामागचं कारण काय, तर टॉप 4 मध्ये पोहोचायचं, तर तो अटॅक करणं गरजेचं आहे. अटॅक करतोय. 4 चेंडूंवरती धावा तरी फक्त 5 आल्यात आणि पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. पुढे सरसावले, बेगीचा प्रयत्न केला, एक धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे. योग्य त्या वेळेवरती चांगला कॉल सनीनी देखील दिलाय. जर मागे परतवलं नसतं तर बिग विकेट मिळाली असती. एकत्रित झालाय बघा, संपूर्ण संघ एकत्रित झालाय. आणि जसं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चर्चा अनेक वेळेस करतो की थोडीशी ती स्लेजिंग देखील झाली पाहिजे. मैदानाच्या बाहेरची मैत्री देखील तेवढीच महत्वाची आहे, पण मैदानाच्या आतमध्ये ती स्पर्धा करणं, लढत करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. प्रेक्षकांना देखील पर्वणी देणारा सामना. प्रेक्षक मायबाप आपल्याला विनंती असणारे पडद्यापासून थोडेसे मागे सरसवा आणि आमच्या बॅनर्सला इजा करू नका प्लीज. आमच्या बॅनर्सला इजा करू नका. येलो टी शर्ट आपल्याला विनंती असणार आहे, आपण प्लीज बॅनरला इजा करू नका. प्रेक्षक मायबाप आपल्याला विनंती असणार आहे. वळत सामन्याकडे 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट टाकलेत गणेशनी. पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. धावा फक्त 5 धाव फलकावरती. यावेळी बॅकफुटला जा गेले होते. 9 चेंडू नक्कीच टाकलाय. थोडीशी चूक इथे गोलंदाज करतायत. आणि बघा वेट ट्रान्सफर किती छान केलं. आपण जीटीसी वरती देखील लाईव्ह वरती बघू शकतो. आधी फ्रंट फुटला गेला, त्यानंतर बॅक फुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. चतुर गोलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल. आर्क पासून लांब चेंडू ठेवलाय, पण बॉल आलाय स्क्वेअर. नो बॉल आलाय. अतिरिक्त धाव खात्यामध्ये 6 धावा धावफलकावरती स्वीप करण्याचा प्रयत्न केला. शॉटवरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं. डायरेक्ट हिट झाली आहे. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. जल्लोष बघायला मिळतोय आपल्याला दत्तगुरु अमया 11 संघाचा. आणि मोठा मासा इथे गळ्यात अडकवलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट. असं म्हटलं जातं ना की एका बोटाने काही होत नाही, पण संपूर्ण बोट एकत्र झाली तर मुठ्ठी बनते. तशीच मुठ्ठी इथे बनली आहे अमया 11 संघाची आणि तशीच मॅच देखील खेळतायत. बघा पहिल्या फेरीतील हरीश बाद झाले. पहिल्याच बॉलवरती अक्षय देखील पुन्हा एकदा रनआउट झाले, तरी देखील जिगी आले, त्यांनी डाव सावरला. विकी आले, विकीच्या देखील बॅटमधून 2 चौकार. संघ एकत्रित झालाय. क्रिकेट हा खेळ एका खेळाडूचा नाहीये, हा सांघिक खेळ आहे. लढाई देखील सांघिकतेने होत्या आणि विजय स्टार संघाचा विचार केला तरी त्यांनी करून दाखवलंय. 5 विकेट्स गेल्यानंतर देखील 69 धावेंचा विक्रम त्यांच्याच नावावरती आहे. प्रतीक शेट्टी अजूनही मैदानामध्ये आहे. अजूनही आता सुशांत पवार आलाय, ज्याची ओळख 360 डिग्री खेळ आहे. मग ते स्वीपचे फटके असू देत किंवा मग रिव्हर्स स्वीपचे फटके असू, त्याच्या पिटाऱ्यामध्ये शॉटचा भंडार आहे. तो भंडार आता बाहेर काढावा लागणार आहे. टॉप 4 ची ही लढत आहे, ही अस्तित्वाची लढत असणार आहे.
धावा किती आहेत धावफलकावरती? धावफलकावरती 6 आहेत. गणेशनी काय षटक हाताळलंय बघा. चौकार आला होता तिसऱ्या चेंडूवरती तरी देखील 6 धावेंचं षटक आणि रनआउटच्या स्वरूपाने रेशीला देखील बाद केलाय. व्हॉट अ मॅच. कुठल्याही स्पर्धेला साजेशी अशी ही मॅच, ज्या मॅचची आपल्या सर्वांनाच पर्वणी असते, ज्या मॅचची आपण वाट पाहत असतो तशी मॅच आपल्या भेटीत इथे आली आहे. गोलंदाजी मार्कवरती सागर येतोय. पॉवर प्लेचं षटक नक्कीच संपलंय. आता क्षेत्ररक्षक खुलणार आहेत. सागर गोलंदाजी मार्कवरती. निर्णायक 6 चेंडू फेस करत असताना पहिला चेंडू स्विचिटचा प्रयत्न केला आणि हेच तर कार्य असतं एका बॅटरचं. अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण थोडासा त्या खेळपट्टीवरती त्या पॉपिंग क्रीजमध्ये डान्स करा, आपला स्टान्स चेंज करा आणि वाईड टाकायला भाग पाडला इथे गोलंदाजाला. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर म्हणजे 7 धावा धावफलकावरती. 7 ऑन द बोर्ड. 1 गडी बाद. दिव्या 11 विजय स्टार संघ विपक्ष लढत करतोय. दत्तगुरु अमया 11. चला वेळेची देखील अवधी आहे. विनंती असेल सनी आपल्याला देखील, सागर आपल्याला देखील खेळाडू वृत्ती ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. स्पोर्ट्समॅनशिप ठेवणं गरजेचं आहे. मॅच अद्दीदटीच्या नक्कीच होणार आहेत. पुढील चेंडू यावेळी लाजवाब फटका येतोय कोणाच्या? सनीच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. पहिला गोलंदाज गणेशवरती संयम ठेवला आणि आता सागरवरती आक्रमक होतोय. आक्रमक होण्याची आवश्यकता देखील आहे. लढत देखील तेवढीच महत्वाची आहे. 39 धावा धावफलकेवरती. बॅलन्स नक्कीच म्हणावं लागणार आहे आपल्याला. 11 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. आता बघूयात सागरकडे प्रतिउत्तर आहे का, असणं गरजेचं आहे. अमया 11 संघाचा विचार केला तर सागरचे हे उर्वरित 5 चेंडूवरती कमीत कमी धावा देणं गरजेचं आहे. सनी बघूयात कशी बॅटिंग करतो. 1 चौकार नक्कीच मारलाय. व्हॉट अ मॅच. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील पुन्हा एकदा स्वीप खेळाडू आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी नाही केली आहे, बचावली आहे 1 धाव. त्यांना माहिती आहे एकेका धावेसाठी झगडावा लागणार आहे, लढावा लागणार आहे, कारण सामनाच तेवढा महत्वाचा आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिला चेंडू वाईट फेकला होता सागरनी. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर एकेरी धाव सिंगल आली. धावसंख्येत वाढ. धावा धावफलकावरती 12 आहेत. 12 धावा धावफलकावरती. आणि पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला आता येतोय सुशांत पवार. 360 डिग्री बॅटिंग करण्यासाठी जाणला जाणारा हा बॅटर सुशांत पवार मैदानात दाखल झालाय. पहिल्या चेंडूवरती आपल्या बॅटचा फेज ओपन केलाय. रॉंग फूट म्हणतात याला क्रिकेटमध्ये. रॉंग फूट झालाय. अगदी आपल्या बॉडीचा वेट ट्रान्सफर केला नव्हता, थांबले होते चेंडूसाठी. आणि खूप कठीण असतं जर आपण विचार केला पॉइंट रिजन, गली रिजन आणि थर्ड मॅन रिजन. चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतो, त्या वळणावरती काबू मिळवणं गरजेचं असतं क्षेत्ररक्षकाला. वळणावरती काबू मिळवला नाहीये. हा नशिबाचा चौकार पुन्हा एकदा आलाय विजय स्टार संघाच्या दिशेने. चौकार आलाय कोणाच्या बॅटमधून? पहिला चेंडू आपला वैयक्तिक फेस करत असताना सुशांत पवाराच्या बॅटमधून. 3 चेंडू 16 धावा. जे गणेशने केलं होतं त्यावरती काबू मिळवणं सागरचं काम होतं, पण काबू मिळवला नाहीये कारण विजय स्टार संघ देखील तेवढाच बलाढ्य संघ आहे. त्यांनी या मॅच मध्ये, या संघामध्ये, या षटकामध्ये 2 चौकार आतापर्यंत आलेत. खूप चांगली मॅच, खूप चांगली लढत बघायला मिळते. बॅट आणि बॉलचा हा महासंग्राम आपल्या समोर इथे पाक्षा मैदानावरती बघायला मिळतोय. राईट आर्म राऊंड विकेटनी मारा करेल. यावेळी देखील पुन्हा एकदा यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट. यावेळी पॉइंट आणि गलीच्या मधून चौकार येतोय. वाह, काय संघर्ष केलाय. संघर्ष करत असताना संघर्षमयी चौकार येतोय सुशांत पवारच्या बॅटमधून. एक ब्रँड सारखा लढतोय आणि फटका देखील अप्रतिम त्याच्या बॅटमधून येतोय. ब्रँडेड फटका सुशांत पवार यांच्या बॅटमधून. धावेंना आता आकार मिळालाय. धावा किती आहेत धावफलकावरती? 20 धावा झाल्यात धावफलकावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 14 चेंडू 19 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. 14 चेंडू 19 धावा. सागर गोलंदाजी मार्कवरती. 4 चेंडूंवरती 3 चौकार वसूल केल्यात आणि सुशांत पवार देखील चौकारांच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे. ती चौकारांची हॅट्रिक इथे कंप्लीट होते आहे का? थोडासा थांबलाय. नक्कीच हेच तर माइंडसेट असतं ना क्रिकेटमध्ये की नेक्स्ट बॉल. पुढील चेंडू. यावेळी देखील अजून एक स्विचचा फटका, अजून एक चांगला फटका, पण यावेळी खेळाडू तैनात आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि बघा एक सोपा चेंडू अडवलाय तरी देखील दत्तगुरु अमया 11 संघ त्या संघाकडून एका चेअरअप आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न. सागर त्याचा हा शेवटचा चेंडू असणार आहे. धावा धावफलकावरती 21 झाल्यात.
13 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण असणार आहे. 13 चेंडू 18 धावा जिंकण्यासाठी त्याच 18 धावांचं संरक्षण होत आहे का? दत्तगुरु अमाया 11. 13 चेंडू 18 धावा. सनी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. सागर गोलंदाजी मार्कवरती. खूप चांगली मॅच. यावेळी ड्रिल केलाय चेंडूला तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि अशाच प्रकारे आता नशीब बलवंत म्हणावं लागेल अमया 11 संघाच्या दिशेने, कारण हा चेंडू अडवलाय. फक्त अडवला नाहीये तर विजयाची चाहूल देऊन गेलाय, टॉप 4 ची चाहूल देऊन गेलाय दत्तगुरु अमया 11 संघाच्या दिशेने. षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 21 धावा आहेत. 2 गडी बाद. दिव्या 11 विजय स्टार हा संघ. खूप चांगली मॅच आहे. आता समीकरण काय? 12 चेंडू आणि 12 चेंडू 18 धावांची अजूनही मॅच शिल्लक आहे. ना कुठलाही गोलंदाज हार मानायला तयार आहे, ना कुठलाही बॅटर हार मानायला तयार आहे. इथून दोघेही सांगतात मी देखील लढायला आलोय, मी देखील टॉप 4 मध्ये जाण्यासाठी आलोय. आणि उद्याच्या दिवसात जेव्हा चर्चा होईल की पूल ए मधून कोण गेलाय, तर पूल ए मधून एनसीसी ठाकूरवाडी संघ गेलाय, पूल बी मधून कुठला संघ गेलाय, त्यासाठी ही फाईट बघायला मिळते. बक्षिसासाठी ही प्राइज बघायला मिळते. चला थोडस स्पीडअप करा, स्पीडअप करा. 11 मिनिटांची अवधी इथून झाली आहे. 11 मिनिटांची अवधी झाली आहे. नियम देखील पाळणं तेवढंच गरजेचं आहे. मॅच कुठली असू दे, नियम हे बदलणार नाहीयेत याची देखील नोंद करा. गोलंदाजी मार्कवरती जिग्नेश आलाय, ज्या खेळाडूचा आजचा हा दिवस नक्कीच म्हणावा लागेल. खालच्या खेळीत आला, लोअर ऑर्डर मध्ये आला, चांगली बॅटिंग केली, आता गोलंदाजी करतोय का चांगली. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. पवन आलेत. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इथे स्क्वेअर फेकलाय, व्हाईट बॉल आलाय. आता जल्लोष प्रत्येक व्हाईट बॉल वरती विजय स्टार संघाचा देखील बघायला मिळतोय. खूप चांगली मॅच, काय मॅच रंगते. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. क्वार्टर फायनलची लढत, टॉप 4 साठी ही लढत. कोण जात आहे टॉप 4 मध्ये? पुढे सरसावले होते, चेंडूला ड्रिल केलाय, पुन्हा एकदा लॉंग ऑफ वरती चांगलं क्षेत्ररक्षण आणि यावेळी संकेत भगतनी देखील एक बोट आकाशाकडे केलाय आणि सांगितलंय पवन आपल्याला देखील जावं लागणार आहे तंबूच्या आश्रयमध्ये. आता परत अजून एक झटका लागतोय. तसंच काहीतरी समीकरण घडतंय. दावा करणं कठीण नाहीये, पण विकेट्स ठेवणं तेवढंच गरजेचं आहे आणि वारंवार रेग्युलर इंटरव्हल वरती विकेट्स इथे मिळतात अमया 11 टीमला. खूप चांगली मॅच आहे, खूप चांगली मॅच. 22 धावा धाव फलकावरती. 11 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण असणार आहे. कानमंत्र दिले जातील ते देण्याची आवश्यकता देखील आहे. काय खेळ करायचा? सनी अजूनही मैदानात आहे, सनी लढतोय, जिद्द आहे, चिकाटी आहे, स्किल्स आहेत, फटके आहेत, पण तेवढीच चिकाटी, तेवढीच जिद्द, तेवढे स्किल्स गोलंदाजाकडे देखील आहेत. नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू, जिग्गी विपक्ष सनी. यावेळी चांगला फटका बघायला मिळतो आपल्याला, तेवढं चांगलं नाही झालंय क्षेत्ररक्षण. अगदी पायाच्या अंगाच्या मधून चेंडू निघून गेलाय चौकारासाठी. जे करायचं नव्हतं ते इथे घडलंय मॅच मध्ये. खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि त्या खराब क्षेत्राचं उत्तर चौकार मिळतोय. त्या चौकाराच्या साह्याने धावफलक कुठे झालाय तर 26 धावा धावफलकावरती झाल्यात. 10 चेंडू आणि फक्त 13 धावांची आवश्यकता असणार आहे. म्हणजे एखाद दुसरा चौकार विजय स्टार संघ. सनी लढतोय, सनीला माहित आहे मला लढावं लागणार आहे, कारण ही मॅच सोपी नाही आहे, ही मॅच कठीण आहे. जिगीने देखील चांगला चेंडू हाताळला बघा. गोलंदाजाचा देखील आवश्यक असतं, गोलंदाजाला देखील चांगलं क्षेत्ररक्षण करणं. यावेळी देखील डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळी पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळते सनीला, नशिबाची साथ मिळते विजय स्टार संघाला देखील. अजून एक चौकार आलाय. सामन्याचं समीकरण सोपं होत चाललंय. जिंकण्यासाठी किती हवंय? 9 चेंडू आणि 9 धावेंचं समीकरण असणार आहे, पण गोलंदाजाला देखील लढणं गरजेचं आहे. कुछ कर गुजरने की चाह हो तो मर मिटने की जुनून और जज्बा होना जरुरी आहे. बघूयात तो जुनून, तो जज्बा आहे का गोलंदाजाकडे, आहे का बॅटरकडे देखील. खूप चांगली मॅच. सनी विपक्ष जिग्नेश अशी ही लढत, अमया 11 विपक्ष विजय स्टार अशी ही लढत. खूप चांगली मॅच. 9 चेंडू 9 धावा. इथून अमया 11 टीमचा विचार केला तर कमबॅक करणं गरजेचं आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करणं गरजेचं आहे. शिरकाव कसा होऊ शकतो? शिरकाव डॉट चेंडूनी होऊ शकतो, पण इथून एखाद दुसरा चौकार आला तर मॅच फिनिश असं देखील मनाला हरकत नाहीये. काय घडतंय, काय बिघडतंय? 9 चेंडू 9 धावा. पुढे सरसावले होते, चेक केलाय, चेक करणं गरजेचं होतं. इथून तो माइंडसेट रीड करणं बॅटरचा गरजेचं होतं.
9 चेंडू 9 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात दिविज 11 विजय स्टार संघाला. त्याच 9 धावांचं संरक्षण इथे करायचंय दत्तगुरु अमाया 11 संघाला. खूप चांगली मॅच. 9 चेंडू 9 धावांवरती. यावेळी देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता आणि थोडीशी बचावात्मक गोलंदाजीचा प्रयत्न, पण वाईट बॉल आता आहे आणि पहिल्यांदाच मॅच मध्ये चेंडू अतिरिक्त आहेत आणि धावा कमी आहेत. जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत किती तर 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सनी लढतोय आणि काय लढला. यावेळी अजून एक चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. तेवढी चांगली फेकी देखील झाली आहे. तेवढंच चांगलं क्रिकेट, तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स देखील बघायला मिळते आपल्याला. 8 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा प्रतीक शेट्टी आला, ज्याची गोलंदाजी अनेक वर्ष बघितली. आज त्याची बॅटिंग देखील बघितली होती म्हणून थोडासा प्रमोट करण्यात आलाय बॅटिंग लाईनअप वरती. 8 चेंडू 7 धावांचं समीकरण आहे. यावेळी हलक्या हाताने चेंडूला ड्रिल केलाय लॉंग ऑन रिजन वरती. थोडासा फंबल पहिल्या अटेम्प्ट वरती. चांगलं क्षेत्ररक्षण आणि जी गरज आहे तशी साजेसा खेळ इथे संपूर्ण विजय स्टार संघ करताना दिसतोय. 7 चेंडू आणि 6 धावांवरती मॅच आली आहे. 7 चेंडू 6 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या. त्या 6 धावांचं संरक्षण इथे होत आहे का. खूप चांगली मॅच. हार कुणालाही मंजूर नाहीये. जिंकणं हा एकच मात्र पर्याय दोन्ही टीम साठी असणार आहे. यावेळी देखील अजून एक चांगला फटका आणि यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण फाईन लेग वरती. 1 धाव एका धावेनी धावफलक पुढे. आणि आता जिंकण्यासाठी समीकरण काय तर 6 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्यात किती तर 5 धावा इथून जिंकण्यासाठी बनवायच्यात. 6 चेंडू 5 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. पहिले 2 चेंडू, त्या पहिल्या 2 चेंडूंवरती जर विकेट्स मिळाल्या तर पुन्हा एकदा शिरकाव अमय 11 संघाचा बघायला मिळेल. पण त्याच पहिल्या 2 चेंडूंवरती एखादी चौकार आला तर मॅच फिनिश विजय स्टार संघाच्या दिशेने बघायला मिळेल. 6 चेंडू 5 धावा. व्हॉट अ मॅच. काय करायचं बाबा सांग मला, माझ्यावर नाही आलं. 6 चेंडू आणि 5 धावा. गोलंदाजी मार्क वरती गौतम येतोय, ज्याचा देखील आजचा दिवस चांगला राहिलाय. 6 चेंडू 5 धावा. सनी शॉकिंग एंडला. पहिला चेंडू बॅटची कडा आणि चेंडू निघून चाललाय. दन 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 करत सीमारेषा पार येतोय चौकार. आणि हा फक्त चौकार नाहीये तर ही ती तिकीट आहे टॉप 4 ची असं देखील म्हणायला हरकत नाहीये. लढल्यात, फाईट नक्कीच केली आहे, पण इथून सनी एकेरी लढलाय, अनमॅन शो लढलाय आणि काय लढलाय. खूप चांगली बॅटिंग केली आहे. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आले. जिंकण्यासाठी फक्त एका धावेची आवश्यकता इथून असणार आहे आणि ती 1 धाव देखील आली आहे. विजय मिळवलाय दिविज 11 विजय स्टार या संघाने आणि जातोय टॉप 4 मध्ये, त्या थाटामध्ये, त्या माटामध्ये आणि सन्मानामध्ये. तरी देखील फाईट खूप चांगली केली. कौतुक करावं तेवढं कमी आहे आपल्याला. दत्तगुरु अमाय 11 या संघाचा खूप चांगले लढला. चला मैदानात हँडशेक करा आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडा. तिला हे दाखवलं.